नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोनॉमिस्ट पूजा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहोत आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटमध्ये। आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटमध्ये काही समस्या पाहायला मिळत आहे, तर ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावर काय उपाययोजना करायचा तर ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय। तरी मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्कीच शेवटपर्यंत पहा। शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकताय की आपल्या ड्रॅगन फ्रूटवर जे आहे अशा प्रकारची फंगस जे आहे पाहायला मिळत आहे। तर आता ही जी फंगस आहे आपण निर्जंतुक केलेल्या चाकूने किंवा अशा प्रकारचं जे काही नुकीली वस्तू असेल तर त्याच्याने आपण ही जी फंगस आहे पूर्णतः काढून घ्यायची आहे। तर याच फंगसला आपण स्टेम रॉट असे सुद्धा म्हणत असतो। तर ही फंगस आपण या प्रकारे काढून टाकल्याच्या नंतर हा जो काही झाडाचा भाग आहे तो पूर्णतः उघडा पडत आहे। तर इथे जे काही बुरशीचे जीवाणू आहे त्याच्यामुळे काय होते, दुसऱ्या झाडावर त्याचा संसर्ग होऊ शकते किंवा ते पूर्णतः झाड जे आहे बाधित होऊ शकते। म्हणून आपण इथे याला कंट्रोल करण्यासाठी, यावर नियंत्रण आणण्यासाठी इथे आपण एक स्प्रे सुद्धा घेणार आहोत। आणि हे जे झाड आहे यामध्ये थोडाफार पिवळसरपणा सुद्धा पाहायला मिळत आहे, तर यासाठी आपण काही औषध सुद्धा वापरणार आहे। तर आता या झाडाच्या कंडिशन नुसार यावर काय फवारणी घ्यायची हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय। चला तर मित्रांनो, आता आपण बघूया की सोल्युशन कसे तयार करायचे। यामध्ये मी तुम्हाला एक मास्टर कॉम्बिनेशन सुद्धा सांगणार आहे। यामध्ये आपण ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टोसायक्लिन हे वापरणार आहोत। तर यासाठी आपण हे जे ब्ल्यू कॉपर आहे 30 ते 35 ग्राम घेत आहे प्रति 20 लिटरच्या पंपासाठी। नंतर आपण स्ट्रेप्टोसायक्लिन त्यामध्ये टाकून घेणार आहोत। ही एक पूर्ण पुडी जी आहे आपण या 20 लिटरच्या पंपासाठी वापरणार आहोत। यानंतर आपण 19-19-19 हे विद्राव्य खत यामध्ये टाकणार आहोत। 80 ते 100 ग्राम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी आपण इथे वापरणार आहोत। तर हे जे विद्राव्य खत आपण इथे वापरत आहोत जे की झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली झाली पाहिजे आणि आपले झाड जे आहे हिरवेगार पडले पाहिजे, आपण यासाठी हे जे विद्राव्य खत आहे ते आपण वापरत आहोत। यानंतर आपल्याला यामध्ये लिक्विड सोल्युशन वापरायचं आहे। तर आपण इथे कडवा म्हणजेच यामध्ये निंबोळी अर्क आहे, तर हे आपण वापरणार आहोत 20 ml प्रति 20 लिटरच्या पंपासाठी। तर हे आपण कशासाठी वापरत आहोत, कारण ड्रॅगन फ्रूटमध्ये काय होत आहे की छोट्या प्रमाणामध्ये चिकटा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे, तर त्यासाठी आपण हे निंबोळी अर्क जे आहे इथे वापरणार आहोत। आणि यानंतर आपण वापरायच्या अगोदर याला चांगल्या प्रकारे शेक करूनच याला इथे वापरायचं आहे। त्यानंतर आपण हे जे काही औषधं टाकलं तर त्यानंतर आपल्याला पंप जो आहे तो पाऊन जो आहे हा पंप भरून घ्यायचा आहे पाण्याने। आणि त्यानंतर आपण इथे सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा इथे वापर करणार आहोत, कारण आपण पहिलेच जर स्टिकर यामध्ये वापरलंय तर पाण्यामध्ये फेस येतोय आणि आपला पंप जो आहे पाहिजे तसा भरत नाही, काही रिकामा राहतोय। तर म्हणून इथे आपण स्टिकर जे आहे सगळ्यात शेवटी टाकून घेत आहोत। तर आपण इथे हे जे सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरत आहोत याच्यामुळे काय होते, तर हे जे काही ड्रॅगन फ्रूटची स्किन आहे अशी चोपडी असल्यामुळे याच्यावर औषध जे आहे ते थांबत नाही। जर आपण इथे सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा वापर केला तर औषध जे आहे चांगल्या प्रकारे चिकटून राहते, जास्त काळपर्यंत औषध चिकटून राहते आणि ते आतपर्यंत घेऊन जाते। आणि जे काही आपण इथे औषध वापरत आहोत तर त्याचे सुद्धा रिझल्ट आपल्याला इथे चांगले पाहायला मिळतोय, म्हणून आपण इथे सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा इथे वापर करत आहोत। तर या प्रकारे हे जे सोल्युशन आहे ते तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये सगळ्यात अगोदर जे आहे आपण जे विरघळणारे खत आहे किंवा जे पावडर फॉर्ममध्ये आहे ते आपण टाकून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आपण जे काही लिक्विड फॉर्ममध्ये औषध आहे ते पूर्णतः टाकून घ्यायचे आहे। आणि सर्व झाल्याच्या नंतरच आपण इथे स्टिकरचा इथे वापर करायचा आहे। तर या प्रकारे आपण क्रमाने जर औषध टाकली तर तुम्हाला रिझल्ट सुद्धा इथे चांगले पाहायला मिळतात। तर आता ही जी फवारणी आहे आपल्याला या ड्रॅगन फ्रूटच्या पिकावर करून घ्यायची आहे। तर इथे आपण ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टोसायक्लिन याचे जे कॉम्बिनेशन आहे इथे वापरलेलं आहे।
तर हे आपण का बरं वापरलेलं आहे, कारण की आपल्या झाडावर जे आहे फंगसचा प्रादुर्भाव झालेला होता आणि ते जे फंगस आहे आपण ऑलरेडी खरवडून काढून टाकलेलं होतं आणि त्याचे स्पोर जे आहे या झाडावरून त्या झाडावर पसरले नाही पाहिजे, म्हणून आपण इथे याचं जे कॉम्बिनेशन आहे ते घेणार आहोत. तर ही जी फवारणी आहे आपण आपल्या जे काही ड्रॅगन फ्रूटचं पीक आहे यावर करून घेत आहोत. तर हे जे आहे बेस्ट कॉम्बिनेशन आहे, याचं चांगलं सोल्युशन तयार करूनच आपल्याला पिकावर फवारणी करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, या प्रकारची फवारणी जी आहे तुम्ही सुद्धा तुमच्या ड्रॅगन फ्रूटच्या पिकावर घेऊ शकताय. हे जे आहे बेस्ट कॉम्बिनेशन आहे आणि याचे जे रिझल्ट आहे 5 ते 6 दिवसात काय दिसणार हे मी तुम्हाला पूर्णतः दाखवण्याचा प्रयत्न करणार. तर यासाठीच तुम्ही जुळून राहा आपल्या चॅनलला आणि तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.